वरद अभ्यासाला जा. आम्ही गुरुजींकडे गेलो होतो. आनंदाची बातमी सांगायची होती. आपल्या भावनाच्या लग्नाची तारीख ठरली. हय्या भावनाच्या लग्नाची तारीख ठरली ग. खूप दिवसांनी आपल्या घरात शुभ कार्य आहे. अगदी खूप मज्जा करू, सगळे आनंदात राहू आणि सगळ्यांनी भरपूर काम करूया आणि हे लग्न थाटामाटात पार पाडूया. अय्या अगं आई, मी किती वेळेवर आले ना. आता या गोड बातमी बरोबर काहीतरी गोड खाऊ घाल ना, मग मी माझ्या घरी जाईल. अगं हो हो, करू ना काहीतरी गोड. पण माझं बोलणं तर पूर्ण होऊ दे. तर असं आहे की गुरुजींचं म्हणणं आहे हे लग्न येत्या 4 दिवसात व्हायला हवं. 4 दिवस? नाहीतर पुढे 6 महिने मग मुहूर्तच नाहीये. होईल सगळं, होईल 4 दिवसात सगळं. म्हणजे आपल्याला जरा जास्त कामं करावी लागतील, पण एकत्र आहोत ना आपण, सगळे करू. संतोष, हे बघ ना, कपड्यांची खरेदी आहे संतोष, दागिने खरेदी करायचे आहेत, पत्रिका छापायच्या आहेत. आणि अगं आई, मी तुला हेच विचारणार होतो की आता एवढ्या 4 दिवसात तुम्ही पैशांची व्यवस्था कशी करणार आहे? नाही म्हणजे ऑलरेडी माझी तंगी चालू आहे. मग त्यात मला घर खर्च पण द्यावा लागतो आणि माझेही खर्च आहेत. काय सांगू तुम्हाला. त्या मॅनेजरला मी सांगितलं ना पगार वाढ कर, तर तो म्हणतो की विष पिन म्हणून. आता जर लोन मागितलं तर म्हणेल नोकरी सोड म्हणून. अरे बापरे, नाही 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 आई, अगं खरंच मला खरंच काही मदत नाही करता येणार. सॉरी आई, सॉरी बाबा, खरंच सॉरी. मला पैसे द्यायचे आहेत पण नाही देता येणार. तुम्हाला कळतंय ना. आपल्याला 2 मुलं आहेत, हरीश, संतोष. ते बहिणीच्या लग्नाला मदत करणार नाहीत का? संतोष, तू कमवतोस तरी रे. माझं मेलीचं बघ ना, मी तर काही कमवत पण नाहीये. नाही मंगल, मंगल, मंगल शांत हो. अशा जर मी यांना म्हटलं ना की माझ्या आई बाबांना मला मदत करायची, थोडे पैसे द्या, तर मारहाण करतील मला. याचा विचार करून ना जीव गुदमरतोय माझा. भीती वाटते, भीती वाटते. मंगल, मंगल शांत हो, शांत. रडू नको ताई, खरंच तू शांत हो. रडू नको, अजिबात रडू नको. मंगल, अगं रडू नकोस. आई, तुला तर माहिती आहे मी कमवत सुद्धा नाही, पण मी खरंच सांगतो, मी जर कमावता असतो ना तर सगळी जबाबदारी मीच घेतली असती. आता इथे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मला माझ्या स्टार्टअपसाठी सुद्धा लोन मिळत नाही. आई मी काय म्हणतो, तसंही त्यांना असं धूमधडाक्यात लग्न करायचं नाहीच आहे ना. मग टेन्शन कशाला घ्यायचं. आपणही साध्याच पद्धतीने लग्न करू, म्हणजे आपल्यालाही खर्च कमी येईल ना. हा, बाबा, मी देईन तुम्हाला पैसे. हो बाबा, तुम्हाला किती पैसे लागतायत ते तुम्ही मला सांगा, मी देईन तुम्हाला पैसे. भावनाताईचे लग्न तुम्हाला जसं हवं तसंच होईल. सिंचना, अगं तू एवढं बोललीस त्यातच सगळं आलं. तू काळजी नको करूस, पैशांची होईल व्यवस्था, करू काहीतरी. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. तुम्ही सगळे हा गैरसमज का करून घेताय की मी आणि लक्ष्मी तुमच्याकडनं पैशांची अपेक्षा करतोय म्हणून? हे बघा, तुमच्याकडनं आम्हाला काहीही नको आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की लग्नाला फक्त 4 दिवस बाकी आहेत आणि खूप कामं उरली आहेत. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आता पटपट कामाला लागा आणि मुख्य म्हणजे कामं वाटून घ्या, म्हणजे काही बाकी राहणार नाही.
हे बरोबर बोलतायत, हेच म्हणायचं होतं मला. म्हणजे मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांचा भावनावर खूप जीव आहे, तेव्हा फक्त सगळ्यांनी छान एकत्र येऊन हे सगळं कार्य पार पाडूया इतकंच. आपण सगळे एकत्र असलो की भावनाचं लग्न कसं धूम धडाक्यात पार पडेल. हा मॅनेजर मला जगू देणार नाही. हॅलो सर. काय? नाही कुठली फाईल नाही सर, एक मिनिट, रेंजच नाहीत. हॅलो. हां सर. हा काय म्हणालात? आई, सान्वी आणि साध्वी पण आता शाळेत नाही येतील, तर मी घरी जाते ना, मला जायला पाहिजे. आणि मी काय म्हणते, मला कुंकू लाव ना. हां, म्हणजे मी लगेच निघते. आई, मी लावते. लावते. येते. आई, मी काय म्हणते, मी उद्या सकाळी लवकर येते आणि आपण सगळे मिळून ठरवू. तू अजिबात काळजी करू नकोस. हा, येते. बाबा, येते. हा. श्रीनिवास, आता कसं करायचं रे? सासूबाई, तुम्ही काळजी करू नका. हे आहेत ना, आम्ही करू काहीतरी. लक्ष्मी, अगं अशा मुलांना जन्म देण्यापेक्षा दगड जन्माला घातले असे तरी चाललं असतं. निदान कपडे धुवायला तरी उपयोगी पडले असते. श्रीनिवास, हे घे. हे ठेव, पैसे उपयोगी पडतील तुला. आई, हे पैसे नकोत मला. अगं, हे तू तुझ्या तीर्थयात्रेकरता बाजूला काढून ठेवले होतेस ना. तू हे पैसे ठेवून दे आधी. व्यंकी, ते पैसे बटव्यात ठेवून दे. दरवाजा बंद कर, दरवाजा बंद कर. द्या इकडे ते पैसे. बरं झालं बाई, निदान अशा वेळी तरी आपण त्यांची मदत करू शकतो. पण थोडे पैसे आपल्यासाठी पण ठेवा. सगळेच देऊ नका. बाकीचे द्या हवे तर. काय पैसे द्या? कोणाला? हो, बाबांना. बाबांना? मला वाटलं हे पैसे तुम्ही बाबांना देताय लग्नासाठी. अगं, तू डोक्यावर पडलीस का? मी बाबांना पैसे देऊ का? काय केले त्यांनी माझ्यासाठी? हो, काय बोलताय तुम्ही? हे असं बोलणं शोभतं का? काय केलंय म्हणजे? जन्माला घातलं, वाढवलं, एवढं चांगलं शिक्षण केलं, मग त्या बदल्यात आपण एवढंही नको का करायला? हे बघा, आई बाबा ना आपल्या समोर काही बोलले नसतील, पण मला असं वाटतंय ना, त्यांना एवढे पैसे जमवणं कठीण जातंय. मी काय म्हणते, अगदी लाखभर नाही, पण 50,000 देऊया ना. 50,000? VDS काय? 50,000 दिले तर पैसे परत कोण देणार मला? हा, हे पैसे एकदा गेले की गेले. मग माझी ही लाखाची सेव्हिंग ती कशी मेंटेन करायची? VDS के तू काय वीणा, इथे मी बाबांच्या रिटायरमेंटची वाट बघतोय. म्हणजे एकदा का ते रिटायर झाले की त्यांच्या रिटायरमेंटच्या पैशातले काही पैसे मला मिळणार, आणि तू म्हणतेस मीच त्यांना पैसे देऊ. हे बघ वीणा, मी तुला सांगतो, तुला जर स्वयंपाक घरावर ताबा ठेवायचा असेल तर तू पण पैसे वाचवायला शिक. पैन वाचवायला शिक. पैन वाचवलेच पाहिजे, पण हे जे काय आहे ना, ते अति होतंय बरं का. अहो, आता घरच्यांना आपली गरज आहे. एवढा स्वतःचा विचार करणं बरं नाही. स्वतःचा विचार काय काय चुकीचं आहे त्यात? हा, हे बघ वीणा, या जगात प्रत्येक माणूस स्वार्थी असतो. अगदी आईबाप सुद्धा स्वार्थी असतात. मला सांग, आईबाप मुलांना जन्माला कशाला घालतात? कशाला? कशाला म्हणजे
म्हातारपणात त्यांचा सांभाळ करण्यासाठी. त्यातही त्यांना मुलगाच का हवा असतो, कारण तो घराबाहेर जातो, पैसे कमवतो आणि पैसे कमवून घरात घेऊन येतो. आता आई बाप पण स्वार्थी असतात, तिथे सगळेच स्वार्थी असतात ग. पण मला एक कळत नाहीये, भावनाच्या लग्नाचं एवढं टेन्शन का घेतलंय आई बाबांनी? खर्चाच ना. आता ते मुलाकडचे लोक म्हणाले होते ना की आम्ही करतो सगळा खर्च, म्हणून म्हणाले होते की नाही? मग यांनी हो म्हणायचं ना. पण नाही, यांना सगळ्या स्वतःवर घ्यायच्या आहेत ना जबाबदाऱ्या. आम्ही करतो खर्च. अरे कुठे कसा करणार खर्च? पैसे आहेत. त्यांना सरळ सांगितलं ना आत्ता जरी की आमच्याकडे पैसे नाहीत, तरी ते आत्ता पण करतील खर्च, सगळा खर्च करतील लग्नाचा. करतील की नाही? मग धन्य आता तुम्ही. हो, यावेळी हे असं बोलवतं कसं तुम्हाला? त्यात काय? त्यात काय म्हणजे? हे आई बाबांची कंडिशन बघून खूप वाईट वाटलं यार मला. असं वाटलं की त्यांना म्हणावं की तुम्हाला हवं तसं लग्न लावा, सगळे पैसे मी देतो. पण माझ्याकडे कुठे पैसे ना, जे आहेत ते तुझे पैसे आहेत, म्हणून मी गप्प बसलो. घे घे घे. पण तुझे आई बाबा किती हट्टी आहेत रे. परवडत नाही तर सगळं थाटामाटात करायचं हट्ट कशाला करतात? असं नाहीये ग अनुली. असंच आहे. मी बोलले होते त्यांना पैसे देते म्हणून, मग ते का नको म्हणाले? असं वागतात जसं काही त्यांना काही गरजच नाही. अगं आपल्या आईबाबांची मेंटॅलिटी अशीच असते, त्यांना ना मुलांकडून पैसेच नको असतात. पण तू सुद्धा त्यांना थोडं जास्त कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं. हे बघ, आता तू नको सांगू मला काय करायचं आणि काय नाही ते. एकतर आधीच डोकं फिरलंय माझं. त्यात मी इथे लग्न करून आले तेव्हापासून तुमची मिडल क्लास कटकटी सुरूच आहेत. तर घेतले असते माझ्याकडून पैसे तर काय झालं असतं? प्रॉब्लेमच तर सॉल्व्ह झाला असता ना. पण नाही, तुम्हा लोकांना प्रॉब्लेम सॉल्व्हच करायचं नसतं. अनुली असं नाहीये खरंच. हे बघ, तू तू हे घे, हे घे, हे घे, खा खा. आणि आपले आई बाबा आहेत ना ते, त्यांना असं काय बोलतेस तू? मी तुला एक आयडिया देऊ. तू मला 50,000 रुपये दे, मी त्याचे 1,00,000 करतो आणि बाबांना देतो. कसं? 1 रुपयाही देणार नाहीये मी तुला. आणि 1 मिनिट, तू मला काय बोलला होतंस? स्टार्टअप सुरू करणार आहेस ना तू तुझं? हरीश, तुला तुझ्या घरच्यांची इतकीच काळजी असती ना, तर तू हातपाय चालवले असतेस आणि तुझ्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेतली असतीस. पण नाही. हॅलो हनीफ, हा जावई बापू बोला. सॉरी आई, महत्वाचं काम होतं म्हणून नाही येऊ शकलो. हो, मंगलने सांगितलं मला भावनाचं लग्न ठरलं म्हणून. हो ना. बाय द वे आई, पैशांची सोय झाली का हो? नाही अजून नाही, पण हे जुळवाजुळव करतायत. हे बघा आई, पैशांची काहीही जर गरज लागली ना तर मला सांगा हा. म्हणजे माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी नक्कीच करेन. हा मंगल. हॅलो आई, ऐक ना, यांचं बोलणं तू जास्त मनावर घेऊ नकोस. नाही काय आहे ना की आधीच आम्ही कशा परिस्थितीमध्ये दिवस ढकलतोय ते आमचं आम्हाला माहिती. नाही, आधाराची काही गरज असेल तर आम्ही तुला मदत करू, पण पैशाची आमच्याकडून काही मदत होईल असं वाटत नाही. चालेल ना? अगं हो हो हो, मी कुठे म्हणते काही मदत कर म्हणून. तुम्ही सगळे लग्नाला या, भावनाला आशीर्वाद द्या, बस. मला तेवढंच हवंय. एवढंच ना? हो तर तू काही काळजी करू नकोस, आम्ही नक्की येऊ. नसती कटकट ओढवून घ्यायची कशाला? आपण पाहुण्यांसारखे जाऊ आणि पाहुण्यांसारखे येऊ. अगं तुझ्या बहिणीबद्दल बोलतेस तू, बस कर आता. गप्पच बसलीये, न बोलून सांगतीये कुणाला? आई आज खूप मज्जा आली ना. आई बाबा बोललेले की तू पण आमच्यासोबत आईस्क्रीम खायला येणार. हो, मी घरी आईला काहीच नाही सांगितलंय. ती माझी वाट बघत असेल. कशाबद्दल सांगितलं नाही?
मला आनंदी म्हणत होत्या की इथून आपल्याला आईस्क्रीम खायला जायचंय. मगाशी माझी फजिती करत होती, आता तुमची करतीये. आनंदी, बाबा मला भावनाई बरोबर माझं फेवरेट आईस्क्रीम खायचंय. चला ना. प्लीज भावनाई, प्लीज. हो चालेल. मी माझी पर्स घेऊन येते. ड्रायव्हर घेऊन येईल. या. हो हो हो, हळू हळू हळू. बाबा मला माझी फेवरेट आईस्क्रीम पाहिजे. हो का? अगं त्यासाठीच तर आलोय आपण. पण त्यासाठी तुला काय करावं लागेल माहितीये? मग तुला स्वतः जावं लागेल तिकडे. त्या काउंटरवर तो माणूस दिसतोय ना, तुझ्या फेवरेट आईस्क्रीमची ऑर्डर द्यावी लागेल. एक तुझ्यासाठी आणि एक तुझ्या भावनाईसाठी सुद्धा. आणि मला खात्री आहे तुला आवडणार आईस्क्रीम तुझ्या भावनाईला सुद्धा नक्की आवडेल. हा? तुम्ही बसा. आपण एकटी. ती करेक्ट ऑर्डर दिली बघाच. अंकल हा बाळा, 2 आल्मंड चॉकलेट आईस्क्रीम. तुम्ही खूप चांगले बाबा आहात. का बरं? असं का वाटलं तुम्हाला? अचानक कॉम्प्लिमेंट दिली तुम्ही? काय झालं? आपल्या मुलांना वाढवायचं म्हणून वाढवणारे वडील आणि त्या मुलांना जबाबदारीनं मोठं करणारे बाबा, याच्यात फरक असतो. आणि माझे बाबा अगदी तुमच्यासारखे. त्यांनी आम्हाला जबाबदारी घ्यायला शिकवली आणि आईने आहे त्या परिस्थितीत आनंदी कसं राहायचं ते दाखवलं. माझ्या बाबांनी आम्हाला स्वावलंबी बनवलं आणि आईने कितीही स्वातंत्र्य मिळालं तरी त्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग कसा करायचा ते शिकवलं. आपलं लग्न झाल्यावर मी त्यांना खूप मिस करेन. डोंट वरी. आमच्या घरचे खूप चांगले आहेत. तुमची व्यवस्थित काळजी घेतील. तुमच्या घरचेच नाही, तुम्ही खूप चांगले आहात श्रीकांत. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आपल्या बाबांसारखा आपल्याला जीव लावणारा, आपली काळजी घेणारा मुलगा मिळावा. आणि माझं हे स्वप्न लग्नाआधीच पूर्ण झालंय. बाबा हात. रंग है नवे नवे, दुनिया है नई नई. ख्वाबों में भी यादों में. Mornings are just magic. Show me peace.
अरे दादा हे काय काय आणि मला सोडून आलास कमाल आहे यार. ए काय करतोय? सिगरेट घेतोय. अरे मग ही आहे ना. हा हा म्हणजे शेअर करायची. काय यार दादा माझीच सिगरेट मला द्यायची पण नाही, नवीन पेटू पण द्यायची नाही. काय तुझी. हा मग हा तुझ्या बायकोच्या पैशांची सिगरेट. बरोबर दादा हा तर ठीक आहे रे, जाऊ दे. ही सिगरेट मी पितोय ना, ठीक आहे. या सिगरेटचे पैसे मी देईन तुला. किती होतात? 9 रुपये दिले तुला. दिलेस तू पैसे दिलेस. हा बरं ते सिगरेटचं सोड. मला सांग भावना ताईच्या लग्नासाठी किती पैसे देणार आहेस? नाही रे, भावनाच्या लग्नासाठी मला पैसे नाही देत. बरं का म्हणजे काय आहे, दर महिन्याला घर खर्चासाठी मलाच पैसे द्यावे लागतात ना, त्यामुळे पैसे साठले नाहीत माझ्याकडे. नाही तरी पण मी मित्राकडून 10,000 रुपये एक्स्ट्रा मागणार आहे, म्हणजे उसने मागणार आहे. ते बघूया, ते करेन बाबांना पुढे. नाही हे घे. मी 20,000 रुपये देणार आहे. तू तू अरे दादा खरंच, अरे खरंच आणि सोबत माझं बोलणं झालंय, ती तयार सुद्धा आहे. तू टेन्शन नको रे घेऊ. हा अजिबात टेन्शन नको घेऊ. आपले तीर्थरूप आपल्याकडे पैसे मागणारच नाही, कळलं? पण आपणच आपलं स्वतःहून थोडेसे पैसे करायचे समोर. झालं. होईल अशा नाही म्हणजे काय? व्यंक्या ए, ए, हरीश हा म्हणतोय आपण इथे सिगरेट पितोय, घरात जाऊन सांगणार आहे. हे बघ आम्ही सिगरेट पितोय हे जर सांगितलं ना, आम्ही दोघंही तुला बघून घेऊ, कळलं का? हा हा काय काय बोलतोय रे हा? आत्ता कसं कळेल तुला हा काय बोलतोय ते? अरे हा म्हणतोय तू भावना ताईच्या लग्नासाठी पैशाची मदत कर आई बाबांना. काय रे बरोबर ना? अच्छा मी पण. अरे मग हेच तर सांगत होतो मी दादाला. तुझ्याकडे बघतो नंतर. थांब जरा. काय रे व्यंक्या, तुला आठवतंय ना आमच्या तीर्थरूपाने तुला इकडे कसं आणलं ते? आठवतंय ना? गेला की नाही? मग त्यांचे उपकार फेडायची हीच तर वेळ आहे. आता भावनाच्या लग्नासाठी त्यांना पैसे तूच दे. नाही मग आम्हाला कशाला सांगतोय? चल निक निक निक. आणि जाताना दार लावून घे. ऐकलं त्याने. ए थांब इकडे. हा दादा तुला माहितीये मी माझ्या बिझनेसच्या स्टार्टअपसाठी बाबांना पैसे मागितले होते, मला 1ही रुपया दिला नव्हता. आता भावना ताईच्या लग्नासाठी बरोबर 10 लाखाची FD मोडतील. म्हणजे तीर्थरूपांच्या FDतून 10 लाख रुपये येतील. तीर्थरूप रिटायर झाल्यानंतर रिटायरमेंटचे पैसे येतील, प्रॉव्हिडंट फंडचे पैसे येतील, एवढे सगळे पैसे येतील. हो हा म्हणजे भावना ताईच्या लग्नासाठी 10 लाख, हा जानूच्या लग्नासाठी 10 लाख. अय शपथ. म्हणजे दादा आपल्या तीर्थरूपांकडे 20-22 लाख रुपये असतील. क्या बात आहे दादा. 20-22 लाख रुपये. तर मोठ्या भावाबरोबर सिगरेट ओढतोय, वर त्याला असायचं काय करतोय? अरे पण एवढे पैसे आहेत बाबांकडे. यार दादा
काय झालं व्यंक्या? तुला ऐकू येत नसलं तरी कोण काय म्हणते हे जाणवतंय तुला. त्याचंच वाईट वाटतंय ना व्यंक्या तुला. कोणी काही म्हणू देत, सोडून देत, निदान मला ऐकायला येत नाही असं म्हणायची सोय तरी आहे तुझ्याकडे. आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे. देवाने ज्याला तोंड दिलं नाही तो शहाणा. कारण देवानं इतरांना तोंड दिली असली तरी ती वापरायची अक्कल कुठे आहे त्यांना. अशा परिस्थितीत खरंच तू खूप नशीबवान आहेस बाबा. जानू, आई बाबा दाखवत नाहीयेत पण एवढा सगळा खर्च ते कसं मॅनेज करत असतील. मला कळलंय माझ्याच नशिबात काहीतरी दोष आहे म्हणून हा सगळा गोंधळ होतो. ताई अगं प्लीज असं काहीही बोलू नकोस. आणि आई बाबांनी आधीपासूनच काहीतरी प्लॅनिंग केलं असणार आहे. मला वाटतं आपण हे लग्न पुढे ढकलायला हवं. हा आई काहीही काय. आणि आई बाबा तयार होणार आहेत का याला. आणि प्रॉब्लेम्स आहेत म्हणून नाही जानू, मला बाबांशी बोललंच पाहिजे. ताई अगं ताई काय करतेस. थांब प्लीज. ताई नको जाऊस. बाबा, अरे भावना, ये ना ये. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. अगं बोल ना मग. आधी बस, आरामात बस आधी. हा, आता बोल, काय बोलायचंय तुला. बाबा, आपण हे लग्न पुढे ढकलू शकतो का. काय असं का बोलतेस तू. आपल्याकडे पैसे जमवण्यासाठी पुरेसा वेळ नाहीये. अगं मग अशी बाहेरच नव्हतं म्हटलं का मी की पैशांची काळजी करण्याची काहीही गरज नाहीये. आणि भावना, या कारणाकरता कोणी लग्न पुढे ढकलतं का. मला तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट हवी. मला तुम्हा सगळ्यांचा वेळ हवाय. अगं हो, कारण कामच इतकी आहेत की तुम्ही सुट्ट्या काढून कामं नाही ना केलीत तर पूर्ण होणारच नाहीत. बोल, कधी सुट्टी काढतेस. बाबा, मी काय तुम्हाला आज ओळखते का. हो, लहानपणापासून बघतीये मी. मला माहितीये एक वेळ तुम्ही उपाशी राहाल पण आमच्या समोर भरलं ताट येईल याची तुम्ही बरोबर सोय करता. आताही तुम्ही तेच करताय ना. भावना, अगं असं काही नाही अजित. तसंच आहे. मला माहितीये ना तुम्ही कधीच कुणाकडनं उसने पैसे नाही घेणार. मी माझा पगार जरी तुम्हाला दिला ना तरी तुम्ही कधी त्याला हात नाही लावत. माझी आणि जानूची तर तुम्ही किती काळजी घेता, अगदी लहान मुलांसारखी. आम्हाला काय हवंय काय नकोय हे आम्ही सांगण्याआधी तुम्हाला कळलेलं असतं. तुम्ही खूप चांगले बाबा आहात. आम्ही खरंच खूप लकी आहोत की आम्हाला तुमच्यासारखे बाबा मिळाले. पण माझे हिरो बाबा जेव्हा एक टक लावून कुठेतरी बघत बसतात, सारखा हिशोब करतात, 1 तारखेला मिळणाऱ्या पगाराची वाट बघतात, तेव्हा त्रास होतो. आता माझ्या लग्नासाठी पैसे जमवायला तुम्हाला इतका त्रास होतोय ते नाही सहन होते मला.
भावना लक्ष्मी अगं अगं ऐकलंस का भावना काय म्हणते ते? खरंच आपली मुलगी खूप मोठी झाली हा. अगं भावनाचं म्हणणं आहे की आपल्याला पैशांची अडचण आहे म्हणून आपण हिचं लग्न पुढे ढकलूया. अहो आपली भावना आहेच गुणाची. ए बाळा, आम्हाला ना तुझा खूप अभिमान आहे बघ. कसं आहे ना बाळा, काही गोष्टी या जेव्हाच्या तेव्हाच व्हायला पाहिजेत बघ. आणि तू नको काळजी करू, आम्ही दोघं आहोत ना. मग तू फक्त तुझ्या लग्नात आनंदात राहा बस. आई आई बाबा म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडताय ना, मग मुलगी म्हणून मला माझं कर्तव्य पार पाडू दे की. हे बघ, माझी थोडी सेव्हिंग्ज आहेत आणि हवं तर मी श्रीकांत सरांकडनं 1 लाखभर रुपये ऍडव्हान्स घेऊ का? अगं त्याची गरजच नाहीये काही. आणि भावना, मी माझ्या मुलांकडून कसे घेईन पैसे? तुझा आमच्यावर विश्वास नाही आहे का? आहे ना? मग झालं तर मी आणि तुझे बाबा आम्ही सगळं बघू. तू जा बघू, शांतपणे झोप आता, नको काळजी करू. मला कळत नाहीये त्या भावनाच्या आईने अजून लग्न कॅन्सल कसं केलं नाही. मी दिलेल्या वॉर्निंगचा सिरियसनेस कळला नाहीये का तिला? कदाचित मला वाटलं होतं हे लोक म्हणतील की आम्हाला लग्न झेपत नाहीये, पण सरप्राईज, लग्नाच्या तयारीला लागलेत. आता काय, तुझ्या आईच्या तालावर नाचायचं. ती मिडल क्लास मुलगी घरात येणार आणि सगळ्या घराचा ताबा घेणार. सगळा प्लॅन फसला. जरा गप्प बसशील? तीच माझं डोकं आउट झालंय. हॅलो हॅलो, कशी चालली आहे लग्नाची तयारी? नाही, त्यानंतर तुम्ही मला काही कळवलं नाही. हे बघा, आमच्या स्टेटसला सूट होईल ना असंच लग्न व्हायला हवं. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला साजेसच सगळं करू आम्ही. म्हणजे आता कार्यालयाची चौकशी सुरू केली आहे आम्ही, म्हणजे अजून ठरलं नाहीये. मी ना यांच्याशी बोलून तुम्हाला कळवते. म्हणजे तुमचं अजून काहीच फायनल नाहीये? तुम्ही अजून तुमच्या मिस्टरांशी सुद्धा बोललेलं नाही आहात? हे बघा, तुम्हाला नक्की हे लग्न करायचंय ना? हे नसेल करायचं तर तसं क्लिअर सांगा. एनिवे, आम्ही तुमच्या मागे लागलोच नाहीये. तुम्हाला जर तर नसेल पॉसिबल तर लग्न कॅन्सल करा आणि तसं सांगून टाका. ओ नाही नाही, असं टोकाचं बोलू नका हो. आम्ही करणार ना, तुम्हाला साजेसं सगळं करणार. आमच्या परीने जे जे शक्य आहे ते सगळं करूच आम्ही. तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, मग सगळ्यात आधी ना एक मोठा, आलिशान आणि ग्रँड वाटेल असा हॉल बुक करा. मग नंतर पुढचं बघू आपण काय करायचं ते. हो. झोप येत नाहीये. अगं 1 वाजून गेला असेल. डोळे मीठ आणि झोपायचा प्रयत्न कर. लक्ष्मीसारखा तोच विचार करत राहिलीस ना तर तब्येतीवर परिणाम होईल. देव यातून बाहेर पडायचा मार्ग नक्की दाखवेल आपल्याला. झोप. मग तरी तुम्ही जागे का? तुम्ही म्हणताय ना देव मार्ग दाखवेल.
मग लक्ष्मी, आपली अशी आर्थिक अडचण असताना आपली मुलं आपल्याला साथ देतील, थोडाफार तरी हातभार लावतील असं वाटलं असेल ना तुला? मदत करतो असं तोंड देखलं देखील कोणी म्हणाला नाही. खूप वाईट वाटलं असेल. खरं सांगू, सुरुवातीला वाईट वाटलं, पण मग सारासार विचार केल्यावर लक्षात आलं की आपण सुद्धा मुलांना अचानक सांगितलं ना, एवढी मोठी रक्कम कुठून आणणार, भांबावली असतील मुलं. आता तूच म्हणतेस तर तसं असेलही, पण एका गोष्टीचं खूप बरं वाटतंय. इतके दिवस इतके नकार पसवून शेवटी आपल्या भावना करता एक चांगलं स्थळ चालून आलं. पण थोडीशी भीती वाटते लक्ष्मी. लग्नाला फक्त 4च दिवस राहिलेत आणि आपण कबूल केलंय की सगळी व्यवस्था, सगळा खर्च आपण करणार. आता कर्ज घ्यायचं म्हटल्यावर थोडी भीती वाटते ग. अहो, मगाशी काय म्हणालात, देव आपल्या पाठीशी, तो काही ना काही मार्ग दाखवेल म्हणालात ना. मग नका काळजी करू, सगळं ठीक होईल बघा, विश्वास ठेवा. तू म्हणतेस तसंच हो. तसंच होणार. तुम्ही झोपा आता. हे बघा, आमच्या स्टेटसला सूट होईल ना असंच लग्न व्हायला हवं. आम्ही तुमच्या मागे लागलोच नाहीये. तुम्हाला जर तर नसेल पॉसिबल तर लग्न कॅन्सल करा आणि तसं सांगून टाका. कसंही करून पैशांची जमवाजमव करावीच लागेल. त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. लक्ष्मी, लक्ष्मी, विठ्ठल 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 विठ्ठल. लक्ष्मी, 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 लक्ष्मी. तुला काही पाहिजे होतं का श्रीनिवास? लक्ष्मी घरात नाहीये. उगाच आतून हाका मारण्यापेक्षा उठ आणि बाहेर ये. आज तुला तसेच डोळे उघडावे लागणार आहेत. सगळं जग कोंबडा आरवल्याशिवाय उठत नाही आणि आमचे बाबा आईंचं तोंड पाहिल्याशिवाय उठत नाही. आमच्या आहोंनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावं, पण नाही. बायको उठली काय, झोपली काय, सगळा उजेडच. आजी चहा. ए बडबड नाही, इकडे. काय ग, तुझ्या तोंडाच्या वाफेवर अगिनगाडी सुद्धा धावेल. किती बोलते ग? हा, बोलतेय कुठे आजी, पुटपुटते तेही स्वतःशी. पण तुमचं लक्ष आणि तुमचे कान याला काही तोड नाही. हा, ऐकलंच सगळं? सगळं ऐकलं आणि सगळं समजलं बरं. हा, मीना, लक्ष्मी कुठे गेली आहे? काय माहिती बाबा, मी पण वाट पाहते त्यांची. नाश्त्याला काय करायचंय ते विचारायचं होतं ना त्यांना. अगं मग नुसती इकडे तिकडे करते, त्याच्यापेक्षा फोन लाव ना तिला. हो की, लगेच करते. एवढे सकाळी सकाळी कुठे गेली लक्ष्मी? काल रात्री तिला झोपही नाही लागली नीट. अरे, आईंचा फोन तर इथेच आहे, पण फोन घेतल्याशिवाय बाहेर जात नाहीत त्या कधी. गेली कुठे असेल? का आमची एवढी परीक्षा घेतोयस?
इतक्या वर्षानंतर भावनाचं लग्न ठरलं. मुलाकडचेही चांगले, पण आता तिचं लग्न करायला आमच्याकडे पैसे नाही. काय करावं काही सुचत नाही. तूच काहीतरी मार्ग दाखव. आधी सूनबाई, तुम्ही दोघंही मंदिरात जा आणि तुमच्या पप्पांसाठी प्रार्थना करा. ठीक आहे. अधिराज, काय पप्पा? इकडे या. काय पप्पा? गुरांचा चारा संपलाय, तेवढा आणायचं बघा. पण पप्पा, आईने आम्हाला मंदिरात जायला सांगितलंय. मंदिरात कशासाठी? जिल्हा परिषद इलेक्शन्स आहेत ना, आपलं पॅनल जिंकून यायला पाहिजे म्हणून प्रार्थना करायला चाललो होतो. सिद्धू, ए सिद्धू. हा पप्पा. हे बघ, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आपलंच पॅनल जिंकायला हवा. तू आमचा वंशाचा दिवा आहेस. आमच्या नशिबात भाग्य घेऊन जन्माला आलायस. तेव्हा तू मंदिरात जा आणि आमच्यासाठी प्रार्थना कर. अहो पण दादा आणि वहिनी चाललेत की. कोण कुठलं काम किती चांगलं करू शकतो हे आम्ही ठरवतो. तुला सांगितलं तेवढं कर. तुझा ठीक आहे. सूनबाई, लांबरी काय करतेस तू? हे डोकं तर ठिकाणावर आहे ना तुझा? मग काय करू मी? कंटाळा आलाय मला. अजून किती दिवस या तुरुंगात राहायचं? अजून किती दिवस मी अपमान सहन करायचा? खरं तर तुमच्यासारखा बिनकामाचा नवरा मिळाल्याची लाज वाटते मला. हे बघ लांबरी, एक शब्दही बोलू नका तुम्ही. लाज वाटते मला तुमच्यासारखा नवरा असल्याची. निलांबरी, त्याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाहीये आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? लक्ष्मीताई, हो लक्ष्मीताई आला देवळात. मग मी जाऊन बोलू का त्यांच्याशी? बऱ्याच वर्षात बोलले नाही हो. तुम्ही इथं देवीचं दर्शन घ्यायला आलात, अनोळखी व्यक्तींशी बोलायला नाही. हो पण एकदा